तर बुलेटिनमध्ये आता सविस्तर काही घडामोडी जाणून घेऊयात। राज्यातल्या 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे। स्थगित झालेल्या नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि 154 सदस्य पदांसाठी आज मतदान पार पडतंय। सर्व 288 नगरपालिकांचा निकाल उद्या लागणार आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे 2 डिसेंबरला होणारं मतदान हे राज्य निवडणूक आयोगानं पुढे ढकललं होतं। त्यानुसारच आज स्थगित केलेल्या नगरपालिकांसाठी मतदान पार पडतंय। निवडणुकांची प्रत्येक अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मतदान केंद्राबाहेरून आपल्या सोबत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख, तर वाशिममधून साजन धाबे आणि समाधान कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। तर प्रत्येक अपडेट जाणून घ्यायची सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगर पासून। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, सध्याची कशी तयारी सुरू आहे, काय वातावरण आहे तिथे? नक्कीच कडाक्याची थंडी आहे, मात्र या थंडीत देखील मतदार राजा घराबाहेर पडताना पाहायला मिळतो। 7:30च्या ठोक्यालाच मतदार घराबाहेर पडले। मी सध्या संभाजीनगरच्या फुलंब्री मतदार केंद्रावर आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मतदार सकाळपासूनच घराच्या बाहेर पडतायत, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडतात। इकडे बघितलं तर थंडी सकाळपासून मोठ्या प्रमाणात आहे, कडाक्याची थंडी आहे, मात्र असं असताना देखील मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतात। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। फुलंब्रीचा विचार केला तर या ठिकाणी नगराध्यक्षपद आणि 17 नगरसेवक पदासाठी ही मतदान प्रक्रिया होणार आहे। मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात 6 नगराध्यक्ष आणि 115 नगरसेवक अशा पद्धतीने ही सगळी निवडणूक होते। आपण जर बघितलं तर यापूर्वी ही 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती, मात्र त्यावेळी काही जागांवर आक्षेप घेण्यात आला आणि ही निवडणुकी जी आहे तर पुढे ढकलण्यात आली होती। त्यामुळे ही दुसऱ्या टप्प्यात आज ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि दुसऱ्या टप्प्यातील या मतदानासाठी मतदार राजा घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। थंडी आहे, वयस्कर आहे, पण तरीही घराबाहेर पडतात। काय बाबा, मतदान करायचंय? मतदान करणारच ना, हक्क इथून बजावणारच। अरे पण थंडी खूप आहे, वय आहे, थोडं वेळाने आले असते सहन करावं लागतं। गावाचा विकास करता मान करून सहन करावं लागतं सगळं काही। किती मतदान केले आतापर्यंत? आतापर्यंत मग 55 पासून करतोय, 55 वर्षापासून मतदान करतो। ही सगळी परिस्थिती आहे, थंडी आहे, मात्र मतदार राजा मतदान करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर पडतोय। मराठवाड्यात सर्वत्र आपण जर बघितलं तर 6 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि उद्या यावर निकाल येणार आहे। आज यापूर्वी 2 तारखेला झालेलं मतदान आणि आज होत असलेलं मतदान यांचा निकाल उद्या लागणार आहे। त्यामुळे आज आणि उद्या हे 2 दिवस महत्वाचे असणार आहे आणि या मतदार राजाकडून कुणाला कौल दिलं जातं याचं भवितव्य हे उद्या आपल्याला स्पष्ट होणार आहे। तर अहिल्यानगरच्या पाथर्डी नगर परिषदेच्या 21 जागांसाठी सुद्धा मतदानाला सुरुवात झाली आहे। भाजपचे अभय आव्हाड आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडू बोर्डे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे। 27 मतदान केंद्रांवरती 150हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधींकडून। तर अहिल्यानगरच्या पाथर्डीतून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत, प्रसाद शिंदे। प्रसाद, काय सांगाल, सध्या पाथर्डीमध्ये कशी तयारी सुरू झाली आहे? मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नागरिक देखील मतदानासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे। 21 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडत असून भाजपचे अभय आव्हाड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बंडू बोर्डे यांच्यामध्ये ही नगराध्यक्ष पदासाठी सरळ लढत होत आहे आणि अभय आव्हाड यांनी देखील बोलून दाखवलंय की विजय हा आमचा नक्कीच होणार आहे। एकंदरीतच आता एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील नागरिक हे आणि जनता कुणाला कौल देते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अर्थातच प्रसाद, आपण असेच आमच्यासोबत राहा, प्रत्येक अपडेट जाणून घ्यायची आहे। तुर्तास आपण पुढे जातोय, वसमतमध्ये आपण जातोय। वसमत शहरातील आदर्श मतदान केंद्रामध्ये गोंधळ झालाय। वसमत नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवातीलाच अडथळा निर्माण झालाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीचं बटन हे दबत नसल्याचा नगरसेवक पदाच्या उमेदवारानं आरोप केलेला आहे। तुमचा बूम खाली द्या, बूम
तर समाधान कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. तर समाधान, काय सांगाल, सध्याची काय अपडेट समोर येते आहे आणि कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया आता राबवली जाणार आहे? निश्चित वैष्णवी, आज जे आहे ते हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेच्या मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. मी सध्या वसमत शहरातील आदर्श जे मतदान केंद्र आहे त्या बाहेर आहे. आपण जर बघायला गेलं तर सकाळीच या मतदान केंद्रामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण या ठिकाणी जे आहे जे मॉकपोल दरम्यान जी मशीन आहे, ईव्हीएम मशीन आहे, त्यामध्ये बटन दबत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर देखील जे व्हीव्हीपॅट मशीन आहे त्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं जे मतदान करणारे आहेत त्यांनी सांगितलेलं होतं. आपण जर बघायला गेलं तर या मतदान केंद्राबाहेर जे आहे ते सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या आणि या मतदान प्रक्रियेदरम्यान खोली क्रमांक 1 आणि खोली क्रमांक 2 या दोन्हीमध्ये सुद्धा मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं दिसून आलं होतं. त्याचबरोबर आता जे निवडणूक विभाग आहे त्यांच्याकडून जी मशीन आहे ती बदलण्यात आलेली आहे आणि जी मतदान प्रक्रिया आहे ती सद्यस्थितीला पूर्ववत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे आहे ते गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांकडून देखील आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. एकंदरीत बघायला गेलं तर सकाळपासूनच जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते आलेले आपण मतदानाला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता एकंदरीत बघायला गेलं तर जी आदर्श मतदार केंद्र आहे यामध्ये सध्या मतदान जे आहे ते सुरळीत असल्याचं दिसून येत आहे. वैष्णवी, समाधान, आपण असेच आमच्या सोबत राहा. पुढचे अपडेट्सही आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि पुढे आपण पाहतोय वाशिमकडे आपण जातोय. वाशिम नगर परिषदेसाठी तसंच रिसोड इथल्या 2 प्रभागांतील सदस्य पदासाठी मतदान सुरू झालंय. वाशिम नगर परिषदेसाठी अगदी 16 प्रभागांसाठी एकूण 81 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया राबवली जाते आणि यावेळी नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार तर 16 प्रभागांतील सदस्य पदासाठी 172 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. तर आपले प्रतिनिधी साजन धाबे आपल्यासोबत जोडले गेलेत. साजन, सध्या तिथे कशी तयारी सुरू झाली आहे? अगदी थोड्याच वेळात मतदान सुरू होत आहे. नक्कीच वैष्णवी, वाशिम नगर परिषदेसाठी तसेच रिसोड येथील 2 प्रभागातील मतदान प्रक्रियेसाठी सदस्यांच्या मतदान प्रक्रियेसाठी आजही मतदान पार पडते आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, मी सध्या वाशिम शहरातील लॉयन्स विद्यानिकेतन मतदान केंद्रावर आहे. या ठिकाणी सकाळपासून अगदी थंडी सुरू आहे आणि अशा थंडीच्या वातावरणात देखील मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत. सकाळ 7:30 वाजतापासून या मतदान केंद्राला सुरुवात झालेली आहे. वाशिम नगर परिषदेसाठी 16 प्रभागांसाठी एकूण 81 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार तर 16 प्रभागातील सदस्य पदासाठी एकूण 172 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये वाशिम नगर परिषदेसाठी एकूण 75,070 मतदारांचा समावेश आहे. शांततेत मतदान पार पडावे यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आज मतदान झाल्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे. नेमकं मतदार राजा आता कोण कोणाला देतो, कोणाची कोण नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे देखील आता उद्या कळणार आहे. वैष्णवी, साजन, अर्थातच धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत आणि इतरही आपले प्रतिनिधी सगळ्यांचे धन्यवाद, कारण की आपण प्रत्येक अपडेट एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतायत. आपल्याकडून वेळोवेळी याचे अपडेट्स घेत राहू. तुर्तास आपण आता पुढे वळूयात. राज्यातल्या सगळ्यात मोठी पालिका म्हणून जिची ओळख आहे अशा यवतमाळ नगरपालिकेत अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अगदी थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. शहरातील 248 मतदान केंद्रांवरती 2,32,315 मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावं यासाठी प्रशासनाकडून सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अनेक मतदान केंद्रांवरती रांगोळी आणि संदेशाच्या माध्यमातून मतदानाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच आपण पाहतोय प्रत्येक मतदारसंघामध्ये सध्या मतदानाची प्रक्रिया पार पडतीये. एक उत्साह पाहायला मिळतोय, पण कुठे कुठे काही अडचणी सुद्धा निर्माण होत आहेत आणि त्या संदर्भातलेही अपडेट्स आपण प्रत्येक क्षणाचे जाणून घेतोय. एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उभे आहेत आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत.